ज्यांचे शब्द पक्ष्यांच्या पंखावर बसून आभाळात उडतात, ज्यांच्या लेखणीला पानांच्या सळसळीतून गूज ऐकू येते, अशा मारुती चितमपल्ली यांचे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर हिरव्यागार जंगलाचा एक अविरत झरा वाहताना दिसतो. फुलांच्या पाकळ्यांवरून ओघळणाऱ्या दवबिंदूसारखी त्यांची भाषा मनात अलगद उतरते. आजही त्यांच्या आठवणी मनात उगम पावतात आणि निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात. चितमपल्ली हे केवळ लेखक नव्हते, ते निसर्गाचे श्रोते होते. झाडांशी हिदगुज करणारे, पक्ष्यांचे बोल घेऊन त्यामागील भावना समजून घेणारे आणि वाऱ्याच्या झुळकेतही एखादं शब्दचित्र पाहणारे, असे ते एक निसर्गभाषक होते. वन्यजीव आणि वनस्पतींच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी निसर्गातल्या गोष्टी केवळ पाहिल्या नाहीत, तर त्या जगल्या. त्यांची रानवाटा, पक्षीजाय दिगंतरा, जंगलाचं देणं, निळावंती आणि इतर अनेक पुस्तके म्हणजे निसर्गाची आत्मकथा वाटते. त्यांच्या लेखनात एक नैसर्गिक गंध आहे, कुठल्याही कृत्रिमतेपासून मुक्त. मला आठवतंय, एकदा एका कार्यक्रमात त्यांनी सहज सांगितलेली गोष्ट. एखादं झाड पाहिलं की त्याच्या सावलीची आठवण येते, पण मी झाड पाहिलं की त्यांच्या मुळांची वेदना जाणवते. हे वाक्य ऐकून अंगावर काटा आला होता. ही संवेदनशीलता आजच्या काळात दुर्मिळ झाली आहे. त्यांच्या एका जंगल भ्रमंतीचा प्रसंग अजूनही स्मरणात आहे. एका वटवृक्षाजवळ उभं राहून त्यांनी डोळे मिटले. मग म्हणाले, हा झाड आपल्याशी बोलतोय, त्याला भीती वाटते. आपण माणसे त्याच्या मुलांच्या मुळांवर कुऱ्हाड चालवतो आहोत. त्या क्षणी मला निसर्गाला ऐकण्याची नवी दृष्टी मिळाली. चितमपल्ली सरांच्या लेखनशैलीतील सहजता हीच त्यांच्या ताकदीची खरी ओळख होती. कुठलाही क्लिष्ट शब्द प्रपंच न करता ते वाचकांना रानवाटांवर फिरवायचे. वाघाच्या नजरेतील माया, माकडाच्या कल्लोळामागील भाव, बहाव्याच्या सड्यावर नाचणारे बगळे, हे सगळं त्यांनी अक्षरातून जिवंत केलं. कधी वाटतं झाडाच्या फांदीवर बसून एखादी मैना त्यांचं लिखाण ऐकत असेल, तर कधी वाटतं की एखादा ससा त्यांच्या शब्दाच्या गंधाने हळूच बाहेर डोकावत असेल. त्यांचं प्रत्येक पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक जपलेली आठवण आहे. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शब्दांनी निसर्ग जिवंत राहिला आहे. त्यांच्या लेखनातून येणारी ही मौनातील कविता आपल्याला शिकवते की झाडं, प्राणी, पक्षी, रानवाटा हे केवळ दृश्य नसून ते अनुभूतीचे स्रोत आहेत. आज आपण जेव्हा जंगलाकडे, नद्याकडे किंवा एखाद्या पक्षाकडे बघतो, तेव्हा चितमपल्ली यांची आठवण येते. निसर्गाशी आपल्या नात्याला त्यांनी एक अधोरेखित केलेलं मानवित्व दिलं आहे. त्यांच्या जाण्याने आपल्याला केवळ एक लेखक गमावलेला नाही, तर एक वृक्षवत्सल सखा हरवलेला आहे. जगात काही लोक असे असतात की त्यांच्या अस्तित्वाने निसर्गच आपली भाषा बोलायला लागतो. वाऱ्याच्या कुजबुजीतून संवाद साधतो, पक्ष्यांच्या किलबिलाटातून कथा सांगतो आणि झाडांच्या सावलीतून माणसात माणुसकी पेरतो. चितमपल्ली सर हे असेच एक शब्दसिद्ध ऋषी होते. निसर्ग म्हणजे त्यांचं मंदिर, लेखन म्हणजे त्यांची पूजा. सरांनी निसर्गाकडे कधीही संशोधक नजरेनं पाहिलं नाही, तर सखा म्हणून पाहिलं. त्यांचं जीवन म्हणजे निसर्गाशी एक अविरत जिव्हाळ्याचं नातं. झाडांच्या सळसळीने त्यांच्या मनात विचारांचे तरंग उठायचे. एखादं पाखरू चिवचिवलं की त्यांच्या लेखणीला शब्द सापडायचे. ते म्हणायचे, प्रत्येक प्राणी ही एक कहाणी आहे आणि प्रत्येक पान ही एक कविता. आज त्यांची आठवण आली की डोळ्यासमोर उभं राहतं एक वाक्य, वन हे माझं विद्यापीठ आहे. चितमपल्लींच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण साधेपणा होता. तांबड्या मातीत उभं असलेलं झाड जसं शांतपणे आभाळाकडे पाहत राहतं, तसंच त्यांचं अस्तित्व होतं. खोल पण उगाच न बोलणारं. त्यांचं लेखन वाचताना वाटतं आपण केवळ पान वाचत नाही, आपण वारा, पक्षी, फुलं, वेली आणि वाघाचं पाऊल वाचतो आहोत. कधी कधी एखादं जुनं ध्वनिमुद्रण कानावर पडतं. चितमपल्ली सरांचा गंभीर पण प्रेमळ आवाज ते रानवाटाचा परिचय देताना आपल्याला जंगलात शिरवल्यासारखं वाटतं. त्यांच्या वाचनात शब्द नव्हते, ते जणू पक्ष्यांची हाक, वाऱ्याचं गाणं आणि झाडांची सळसळ होती. त्यांच्या जाण्याने निसर्ग पोरका नाही, पण थोडा गहिवरलेला जरूर आहे. चितमपल्ली गेले, पण त्यांच्या लेखनात अजूनही रान उरलं आहे.
त्यांचं नाव घेतलं की मनात पक्ष्यांच्या आवाजाने भरलेली सकाळ उभी राहते. त्यांच्या आठवणीमध्ये एक निसर्गमय उदासी आहे. जणू एखादं वडाचं झाड वाऱ्याला मुकं झालंय, पण त्यांच्या मुळांमध्ये अजूनही शब्द साठलेले आहेत. आपण झाडं लावू शकत नसलो तरी झाडांची भाषा तरी शिकावी. चितमपल्लींची शिकवण आजही मनात रुजते आहे. निसर्ग हा ग्रंथ नाही, तो अनुभव आहे. तो समजून घेताना आपण स्वतःच बदलतो. चितमपल्लींच्या लेखणीतून उमटलेली ही शांत हाक. मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचा जन्म 1932 साली सोलापुरात झाला. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच त्यांचं मातीशी, माणसांशी आणि निसर्गाशी अतूट नातं तयार झालं. गावातल्या खळखळत्या ओढ्याने, वाडांच्या पारंब्यानी आणि आकाशात भराऱ्या मारणाऱ्या पक्ष्यांनी त्यांच्या बालमनातच कल्पनांचा पाऊस पेरला. त्यांनी आपलं आयुष्य वनविभागात घालवलं, पण ते वनाधिकारी म्हणून जंगलात राहिले नाहीत. ते त्या जंगलाचा भाग बनले. नागझिरा, ताडोबा, मेळघाट, नवेगाव बांध या जंगलांनी त्यांना पाळलं, सांभाळलं आणि एक दृष्टी दिली निसर्गात दडलेल्या तत्वज्ञानाची. सिंह जसा शक्तीचं प्रतीक आहे, तसाच हरिण सौंदर्याचं, आणि ही दोन्ही मूल्य जंगल शिकवतं. चितमपल्लींचं लेखन केवळ नोंदवहीसारखं नव्हतं. ते भावनांनी ओथंबलेलं, अनुभवांनी पोसलेलं आणि निसर्गगंधांनी भरलेलं होतं. पाखरांच्या कुजनामागे दडलेलं गीत, वाऱ्याच्या झुल्यामागची कहाणी आणि वाघाच्या चालीतले मौनाचे अर्थ त्यांनी समजावून घेतले आणि शब्दांमध्ये गुंफले. चितमपल्ली सर हे निसर्गाच्या आवाजांना ऐकणारे आणि त्या आवाजांमध्ये कविता शोधणारे साहित्यिक होते. वाऱ्याचा गंध, पक्ष्यांचं उडणं, हरिणाचं थांबून पाहणं, या प्रत्येक गोष्टीला त्यांनी जिवंत अर्थ दिला. त्यांचं लेखन वाचणं म्हणजे शांततेच्या, सौंदर्याच्या आणि साधेपणाच्या एका लयीत शिरणं. चितमपल्ली सरांना अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, पण खऱ्या अर्थाने त्यांना जो सन्मान मिळाला तो म्हणजे वाचकांच्या मनात जागवलेली एक हिरवी आठवण. 18 जून 2025 वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, पण त्यांच्या लेखनातील प्रत्येक झाड, प्राणी आणि वारा आजही त्यांच्याशी संवाद साधतो. सकाळच्या धुकट वाऱ्यात एखादा पक्षी न आवाज करता उडून जातो. दूरवर एखादं वटवृक्ष एकटं उभं असतं आणि त्याच्या सावलीत आठवणींचं कुजबुजतं वळण असतं. त्या वळणावरून आजही कुणीतरी शांतपणे चालत जातंय, एखाद्या आठवणींची झोळी घेऊन. ते म्हणजे मारुती चितमपल्ली सर. शब्दाच्या माध्यमातून रानात शिरणारा हा ऋषी माणूस. चितमपल्ली सरांनी जे लिहिलं ते केवळ लेखन नव्हतं, ते एक जंगलाचं आत्मचरित्र होतं. वाचताना असं वाटायचं की आपण पानं चाळत नाही तर झाडांशी बोलतोय. त्यांच्या एका लेखात त्यांनी लिहिलं होतं, पाखरं उडून जातात पण त्याच्या पिसांमध्ये मातीची ओल उरते. आणि खरंच त्यांच्या शब्दांमध्ये रानाची ओल होती, जी मनात खोल झिरपत राहते. ते फक्त वनाधिकारी नव्हते, ते जंगलाच्या लेकरांना समजून घेणारे एक आईसारखे व्यक्तिमत्व होते. त्यांनी एखाद्या जखमी प्राण्याला उचलताना अनुभवलेली तळमळ किंवा एखाद्या हरिणाच्या मृत्यूमागचं मौन, हे सगळं त्यांनी केवळ पाहिलं नाही, ते जिवंत अनुभव शब्दात ओतले. त्या शब्दांनी आपल्या मनात वृक्षांची सळसळ, पिलांची धडपड आणि गवताची सल रेखाटली. ते निघून गेले, पण खरेच गेले का? आज त्यांच्या जाण्याने एक शून्य पसरलंय, पण त्या शांततेतून ऐकू येतो एक खूप ओळखीचा आवाज. वाऱ्याने हलणाऱ्या पानातून ते आपल्याला म्हणतात, मी नाही हरवलो, मी फक्त जंगलात गेलोय आणि मी तिथंच राहीन, झाडांच्या कुशीत, पानगळीच्या दरम्यान आणि तुमच्या आठवणीत. मित्रांनो, हा लेख केवळ श्रद्धांजली नव्हे, ही एक जीवाभावाची हाक आहे, निसर्गाकडे परत फिरण्याची. चितमपल्ली सरांच्या जीवनकार्याला ही एक निसर्गमय वंदना समर्पित आहे. धन्यवाद.